नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस। ज्या मतमोजणीच्या नंतर आपल्याला कळणार आहे की महाराष्ट्रातल्या प्रमुख जी शहरं आहेत त्या शहरांमधली सत्ता नेमकी कुणाच्या बाजूने जाणार आहे। 288 जी शहरं आहेत त्या शहरांमधली त्या नगरपंचायत आणि नगर परिषदांचा आज नगराध्यक्ष ठरणार आहे आणि या सगळ्या मतमोजणीला पुढच्या काही मिनिटात सुरुवात होणार आहे। बीड मध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवार प्रतिनिधींना सोडताना काहीसा गोंधळ झाला। अचानक गर्दी झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सोडताना काही काळ हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। मतदानाच्या दिवशी सुद्धा आपल्याला माहिती आहे की गेवराईमध्ये लाठीचार्ज करावा लागलेला होता। अतिशय तगडी फाईट तिथे होतीये आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये आज पुन्हा मतमोजणीच्या वेळेस सुद्धा काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। मतमोजणीसाठी कार्यकर्त्यांना मध्ये सोडलं जात असताना हा गोंधळ झाला। पोलिसांना सौम्य लाठीचार्ज सुद्धा तिथे करावा लागलेला आहे। बीड मधल्या परळी असेल, धारूर असेल, अंबाजोगाई असेल, गेवराई असेल, त्याचबरोबर बीड या सगळ्या शहरांमध्ये आज मतमोजणी होईल आणि या मतमोजणीमध्ये जी टफ फाईट तिथं पाहायला मिळते। स्थानिक सगळे आमदार, लोकप्रतिनिधी, विरोधक या सगळ्यांमध्ये ही लढाई आहे आणि त्यामुळे चुरशीच्या या लढाईमध्ये कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुढच्या काही वेळातच आपल्याला माहिती आहे की मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच आपल्यापर्यंत कल हाती येतील आणि साधारण 2 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल की महाराष्ट्राची जनता नेमकी कुठल्या बाजूने जाताना पाहायला मिळते। 288 जागा, 288 नगरपालिका नगर परिषदांमध्ये मतदान पार पडलं। त्यानंतर आज या सगळ्या ठिकाणची मतमोजणी होणार आहे। ही दृश्य बीड मधली आहेत। बीड मध्ये मतदानाच्या वेळी सुद्धा अशा प्रकारची घटना घडलेली होती। पवार आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली होती। पोलिसांना बळाचा वापर करावा लागलेला होता। तोडफोड सुद्धा झालेली होती आणि त्यानंतर आता केंद्राच्या बाहेर गोंधळ सुद्धा पाहायला मिळतोय। बीडमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर हा गोंधळ आहे। अचानक गर्दी वाढली त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। तर जालन्यातून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। जालन्यातल्या परतूर मतमोजणी केंद्राच्या बाहेर सुद्धा काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय। अतिशय चुरशीचा हा सामना आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे, गर्दी झालेली आहे। निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी शांतता ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागते। अनेक वेळा उत्साह असतो। कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे। जसं मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, अगदी चुरस सुद्धा तशीच असते। गल्ली गल्लीमध्ये, गावागावात ही आपल्याला चुरस पाहायला मिळते आणि आजचा निकाल ऐकण्यासाठी जसं टीव्हीच्या समोर अनेक जण बसलेले आहेत तसंच मतमोजणी केंद्राच्या बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांना जाऊन आजचा हा निकाल ऐकायचा असतो आणि सगळे गट हे आमने सामने सुद्धा येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पोलिसांना मात्र मोठी कसरत आजच्या दिवशी करावी लागते। जवळपास 10 वर्षानंतर या सगळ्या निवडणुकांना काही शहरं तर सामोरी जात आहेत। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीला खूप मोठी उत्सुकता होती, प्रतीक्षा सुद्धा होती या निवडणुकीची। ग्रामीण भागामध्ये विशेषतः अशा काही नगरपालिका नगरपंचायती आहेत जिथं तब्बल 10 वर्षाच्या नंतर हे मतदान पार पडलेलं होतं, निवडणूक लागलेली होती।